घरचे आहेत, काळजी करू नकोस तारा. सावली वहिनी, मी डॉक्टरांना बोलवतो. थांबा, डॉक्टर नको. म्हणजे त्या बऱ्या होतील, तुम्ही नका काळजी करू. हे माझ्यामुळे झालंय सावली वहिनी. मी बोललो त्यामुळे प्रेशर घेतलंय तिने. मी करतो रागराग कधी कधी, पण माझं प्रेम आहे तारावर. आणि तारा आहे ना चांगली व्यक्ती आहे, पण एखादा दोष माणसाचा सगळा चांगुलपणा झाकून टाकतो ना, ते झालं इकडे. हो, तुम्ही शांत व्हा. तुम्ही खाली जा ना, मी थांबते इथे. तू थांबशील? हो. सावली वहिनी, तारा तुझ्याशी कशी वागते हे माहिती आहे मला. नाही हो, तो विषयच नाहीये. इथे त्यांच्यासोबत कोणीतरी थांबायला हवं ना, म्हणून मी थांबते. सावली वहिनी, तुझं मन खूप मोठं आहे. जेव्हा समोरची व्यक्ती अशी वागत असते ना, तेव्हा मन दुखावलं जातच. पण ते मनात न ठेवता तिच्यासाठी अशा वेळी थांबणं तुला जमू शकतं. भाऊजी, हो मनात का ठेवू मी? आणि आपण कोणी परके आहोत का? आपण एक कुटुंब आहोत, एकत्र राहतो आपण. कुटुंबातल्या माणसांनी एकमेकांना समजून घ्यायला हवं की. बरोबर आहे तुझं. बरं, घरचे काळजी करत असतील त्यांना सांगून येतो. हो. आता लगेच जगन्नाथ जवळ. हळू बोला जरा. आता लगेच जगन्नाथची त्या फोन कर. करते. हां, बोल सावली. हॅलो जगन्नाथजी, तारा मॅडमने हुशारीने वेळ टाळली आहे. आपल्याकडे वेळ आहे आता स्टुडिओ बुक करायला. अगं सावली, मी शोधतोच आहे, पण अशा गोष्टींशी कधी माझा संबंधच आला नाही, त्यामुळे जरा वेळ लागतोय. त्यांना सांग, मला माहिती आहेत स्टुडिओज, आणि ती पण येते, सो ती करेल हेल्प. ठीक आहे, तुम्हीही शोधा, मीही शोधतो. शेवटी काय, काम होणं महत्वाचं. हो. आणि या सगळ्याचं भांडवल करून तुम्ही बिचाऱ्या माझ्या तारावर एवढं प्रेशर आणलं, इतकं प्रेशर आणलं तिच्यावर की अंथरूण धरलंय माझ्या पोरीने. झालं तुझं? तू आता म्हणालीस ना ती सेलिब्रिटी आहे म्हणून, मग तिला सेलिब्रिटी सारखं वागायला बोलायला तू शिकव. बघितलं व्हिडिओ मध्ये त्यांनी काय केलं ते? प्रसिद्धी मिळाली आहे ना तिला, मग ती प्रसिद्धी पचवायला तिला तू शिकव. जमिनीवर पाय भक्कमपणे रोवून कसं उभं राहायचं असतं विथ डिग्निटी, ते सुद्धा शिकव. ते सगळे कोण होते? रसिक प्रेक्षक. ते आहेत म्हणून ती आज आहे, आणि त्यांनाच तिने दुखावलं. वा, अच्छा. म्हणजे आता हे सगळं तुम्हाला आणि माझ्या लेकीलाच शिकवणार आहेस? कारण तुला माहितीच नाहीये. थांबा प्लीज. हे बघा, आपापसात वाद घालण्यापेक्षा आता ते गाणं रेकॉर्ड होणं जास्त महत्वाचं आहे असं मला वाटतं. ठीक आहे, हरकत नाही. हे म्हणतात ते बरोबर आहे. आज ते गाणं रेकॉर्ड होणं खूप गरजेचं आहे, आणि त्यासाठी ताराला तू तयार करायचंयस. ओके, 5 तर वाजून गेलेत, सो तो रेकॉर्डिंग स्टुडिओ आता काय आपल्याला मिळणार नाही, दुसरा बघायला हवा. सारंग आणि नील दोघही जण दुसरा स्टुडिओ शोधायला गेलेत, तोपर्यंत बघू. तू प्लीज काहीतरी कर. ठीक आहे, गाणं आजच कसं रेकॉर्ड होईल ते मी बघते, पण गाणं आजच रेकॉर्ड होईल हा शब्द आहे भैरवीचा. म्युझिशियन सोबत सगळं सिंक्रो करायला लागतं, आणि त्यात एवढी सगळी माणसं आपण एकत्र जर तिथं असू तर ताराला फोकस करता येणार नाही गाण्यावर ना. मग रेकॉर्डिंग करून काय फायदा है ना. आणि भाऊजी, तुम्ही लवकर आलात तर तुम्हाला कंटाळा येऊ शकतो. तुम्ही ना अगदी गाण्याच्या वेळेत आलात तरी चालेल. पण सावली वहिनी, हे मी मॉमला कसं समजवू? सोहम, अरे मॉमला कसं कन्व्हिन्स करायचं ते तू बघ ना. घेशील ना सांभाळून? माझ्याकडे दुसरा काही ऑप्शन आहे?
मी येतो हं? काय ग गुड न्यूज आहे स्टुडिओ मिळालाय. चांगलीच गोष्ट आहे. पण ताराची तयारी आहे का गायची? मुळात तुझी तब्येत बरी आहे ना? आय एम ओके मॉम. चला तर मग वेळ घालवून नाही चालणार, आपण रेकॉर्डिंगला जाऊया. चल. मग मला काय वाटतं, ह्या तिघी पुढे जाऊन जरा तयारी करतील, मग आपण जाऊ ना. नाही, ते शक्य नाहीये. कारण मी रेकॉर्डिंग शूट करायला माणसं बोलवली. नाही नको, मला वाटतं त्याची गरज नाहीये. तिलोत्तमा, तू त्या लोकांना सांग शूटिंग वगैरे काही होणार नाही, त्यांना परत पाठव. ते शक्य नाहीये. रेकॉर्डिंग शूट व्हायलाच पाहिजे, कारण हिच्या त्या व्हिडिओमुळे जे काही डॅमेज झालंय ना आपल्या कंपनीला, आपल्या नावाला, ते सगळं एक गाणं रेकॉर्ड केल्याने भरून निघणार नाही. तेव्हा आपल्याला अखंड सोशल मीडिया एक्सप्लोर करायलाच हवं. व्हिडिओज, शॉर्ट्स, रील्स जे लागेल ते करायलाच पाहिजे. चला.